10 माणसं पाहिल्यानंतर त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचं आडनाव आणि त्यासोबतच त्यांचा टेलिफोन नंबर तुला सांगायचा आहे. त्यांचं वय तुला सांगायचं आहे, कारण वय म्हणून असा तुझा दावा आहे. या गोष्टी आणि त्याशिवाय बाजूच्या रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू. तुझ्या दिव्य शक्तीनं, दिव्य दृष्टीनं त्या ठिकाणी तू जायचं, पाहून यायचं. या 10 वस्तू सांगायच्या. आता हा म्हणतो बागेश्वर धाम त्याच्यावर प्रसन्न आहे, बागेश्वरजी त्याच्यावर प्रसन्न आहे, म्हणजे हनुमानजी त्याच्यावर प्रसन्न आहे. हनुमानजीनेच त्याला ही शक्ती दिलेली आहे. याचं जर 100% उत्तर करेक्ट पाहिजे तरी आपण त्याला 10% सोडले. 2 वेळा ही प्रक्रिया पार पडली जाईल आणि दोन्ही वेळेस जर तू 90% करेक्ट सांगितलं तर तुला सरळ सरळ आमचं 30 लाखाचं पारितोषिक मिळेल असं 2023 मध्ये सांगितलं. आणि मित्रांनो, आता तो पुन्हा आला, त्यावेळेस पुन्हा हे पारितोषिक आम्ही रिपीट केलं. पत्र परिषद घेऊन हे सांगितलं, वारंवार सांगितलं, सगळ्या ठिकाणी सांगितलं. त्याला हे पत्र पुन्हा पाठवलं, म्हणजे आमचं जे पत्र आहे आव्हानाचं ते त्याला पाठवलं. पहिल्यांदा पाठवलं ते त्याच्या संस्थेकडनं परत आलं, त्यांनी ते स्वीकारलं नाही. पुन्हा दुसऱ्यांदा आता पाठवलं, पण यावेळेस फक्त प्राईस बदललेली आहे. त्यावेळेस 30 लाखाचं पारितोषिक होतं, आता ते 80 लाखाचं झालं. आता तुमच्या डोक्यात कसा प्रश्न आहे की मधल्या केवळ 3 वर्षामध्ये पैसे कसे वाढले? मी जे YouTube चॅनल चालवतो आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप चालवतो, त्यातल्या एका विद्यार्थीने, एक कंपनीची मालकी असणाऱ्या विद्यार्थिनीने मला देणगी द्यायचं इच्छा व्यक्त केली. आणि पाहता पाहता तिला मी म्हटलं की तुला ठीक आहे, जर देणगी द्यायची तर माझ्या संस्थेच्या या कामाकरता देशील का, बक्षिसाकरता? ती हो म्हणाली आणि मग तिने 50 लाखाची ती देणगी दिली. त्यामुळे मित्रांनो ही रक्कम 80 लाखापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती आपल्याला 1 कोटीपर्यंत न्यायची आहे अलीकडच्या काळामध्ये. त्यामध्ये तुमचा सगळ्यांचा सहभाग नितांत गरजेचा आहे. त्याकरता ठिकठिकाणी QR कोड्स लावले आहेत. ह्या गुरुमुलांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, माझ्या इतर सहकार्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जमेल तेवढी मदत या कामाकरता करा. आता मित्रांनो, हा संपूर्ण भाग मी तुमच्या पुढे